शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र पुण्यातील साखर संकुल येथे कृषी क्षेत्रात एआयच्या वापराबाबत बैठकीला दोन्ही पवार राहणार उपस्थित। युतीबाबत ठाकरे बंधूंचे सकारात्मक संकेत म्हणजे महाराष्ट्राच्या लोकभावनेची फुंकलेली तुतारी। अनेकांना आनंद झाला तसे अनेक जण पोटदुखीने बेजार। सामनाच्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। पुण्यातील ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी सरकार प्रत्येक अहवालानुसार कारवाई करणार। सूत्रांची माहिती। डॉक्टर घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाईची टांगती तलवार। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी पुणे पोलीस आज डॉक्टर घैसास यांना पाठवणार नोटीस। डॉक्टर घैसास यांची होणार चौकशी। अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा आज निकाल। न्यायालय मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह तिघांना सुनावणार शिक्षा। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, बिद्रेंच्या मुलीची मागणी। बडतर्फ अधिकारी रणजित कासलेला आज कोर्टात हजर करणार। अॅट्रॉसिटी कायद्यान्वये दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी सुनावणी। जामीन मिळणार का याकडे लक्ष। नाशिकच्या काठे गल्लीतील धार्मिक स्थळ अतिक्रमण प्रकरण। सातपीर दर्गा ट्रस्टीच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार। किमतीचे नवे सूत्र ठरवण्यासाठी प्राधिकरणाकडून त्रिसदस्यीय समितीची नेमणूक। पुढील 3 महिन्यात समिती सादर करणार अहवाल। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचे महासंकट। गावखेड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई। 358 गावं आणि 1026 वाड्या वस्त्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। राज्यात उष्णतेचा पारा 40शी पार। विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा। वाढत्या तापमानामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।